हा तर म्हणलं जोरात लागेल. भारी दिसायला रे आता. परफेक्टच झाला आता. हे एवढं क्रिटिकल आहे का नाही खरं बसवायचं म्हटलं. आणि ऑलमोस्ट आता हे नाशिक फाट्यामध्ये म्हणत राहा आम्ही एवढं मोठं दुकान आहे ते, पण कुठेही बसवलं नाही. फक्त इथं जे आपलं काय म्हणतात विघ्नहर्ता कार डेकोर यांच्यामध्ये बसवलं गेलेलं आहे. पंच के रे पंच के उधर रहेगा यार मेरा वो एक जन लेके जाएगा उससे वो लास्ट टाइम बेस्ट होता ते पण पार्ट भेटत नाही इकडे पण भेटत नाही ते बाहेरून घेऊन आलं तर ते यामध्ये शेतच भेटत. दुकान आहे का तुमचं? नाही रे अरे सगळ्याच दुकान आमचं. हां एक्सरसाइज नाही हो. काय की नाही हां बस 60 रुपये. आता कुठे ठीक आहे डेंजर विषय. हो याची स्कूल करता का झालं तिथं एलिंग की बघा एलिंग त्याची स्कूल आणलं नाही का एलिंग की एलिंग येतं तर पैसा आले की क्वालिटी पैसे हो ते नाही हो साहेब त्याचे बोल हां बस आभार. सब आहे का काम चालू आहे थोडा मदत करा. मोठे होता हो ये होता वो होता हो. हाँ बना है ना मतलब बना है ना. हाँ अच्छा ना अंदर भाव ऊपर जाएंगे तो सोने कार्डी कौन रखता है इधर? कार्डी किससे रखता है? वहीच आहे ना. उधर का है ना. आता मुश्किल आहे सुद्धा. अरे गाडी का फिटिंग सब ओके फिटिंग माना फिटिंग पाणी मारतो ना पाणी मारतो बसायचं. घाल ना तू घाल तू. हाँ हेलो हाँ अरे इधर ही है भाऊ आ रहा है रुक जा रहा वो इंचेस मीटर तो रेलिंग की टूट गई उसकी. कौन आया वो ये भाऊ गया भाऊ
अभी देखा मैं उल्टा लगायला एक दिन गणेश के भी जर ऐसा करा उलटा लगा के काय निकल के नाही कारण अरे भाऊ हे उलटा लावू नये बहिणीला काय होतो अरे आपल्याला भाई म्हणजे मी आलो टेक्नॉलॉजी आहे तो इंचेस लावायचे का इंचेस हा लावायचे हां चालेल उलट लगाव दिसते ए मामा हो काय व्हिडिओ बनवता का काम कर म्हणून मुला जात नाही खरं बनव जाऊ दे आता काय खरंच बनवतो यूट्यूबला येईल तुमची व्हिडिओ आता काय नाव म्हणे राम ट्रॅव्हल्स म्हणून आहे उलटा मारना उलटा ते नाव तू टाकणार ना दुकानाचं मग हां पिंटरचं नाव पण टाका मी शोधले बाबा हे काय पिंट नाव टाका पिंट पिंट्या नाव टाका पिंट्या नाही हे यार हे मला काय तर दुकानाचं विघ्नहर्ता कार्डेकोड नाशिक पाट्यापासून जवळच आहेत ना ते नाशिक पाटा आहे म्हणजे तुम्हाला उजव्या साईडला ब्लॉग बनवतो का ब्लॉग आहे कसं वाटलं तुम्हाला एकच नंबर आहे कोण एक नंबर कारागीर चला 26 हे गाडीचं जी हिंजेस आहेत का नाही थार हिंजेस हे थारसाठी बसतात ते थार हिंजेस आहे ना मी इतके दिवस शोधत होतो तुम्हाला सांगतो भरपूर दिवस शोधत होतो पण आपल्याला काय इतके दिवस आहे ना भेटत नव्हतं पण आता आम्ही या शॉपकडे आलो आम्ही आता ही विघ्नहर्ता कार डेकोर म्हणून आणि याच्यामध्ये तर हे कारागीर आहेत आणि हे जो ओनर आणि एकदम व्यवस्थितरित्या ह्याने बसून दिलं आपल्याला बरं का आणि इतके दिवस मी सांगतो सोलापूर झालं पुणे झालं मुंबई साईडला लय ठिकाणी शोधलं मी पण मला भेटतच नव्हतं मग ह्याचा ह्यांना फोन नंबर होता माझ्याकडं तर मग ह्यांच्या दुकानावरती आलो आणि ह्यांनी म्हटलं की बसून देतो म्हटल्यावर आणि आता ही नाशिक फाटा आहे नाशिक फाट्यापर्यंत मी भरपूर ठिकाणी शोधत आलो पण इथंच त्यांनी म्हटलं काय ना आम्ही बसून देतो आणि त्यासाठी गॅस वेल्डिंग मला कसं काहीच लागणार नाही त्या गोष्टीसाठी तर ती एक गोष्ट चांगली वाटली आणि आम्हाला परफेक्टली फिनिशमध्ये पण बसून दिलं ह्याने तर हे दाखवा अगोदर ती फिनिश दाखवा तर एकदम प्रॉपरली बसून दिलं तिने फिनिश वगैरे सगळं एकदम चढून बघा ना तर ही पण बेस्ट आहे आणि दुकानाचं नाव घे आणि तुमचं नाव सांगा सर माझं नाव अभिषेक सुनील गवळी माझं शॉप आहे विघ्नहर्ता कार डेकोर नाशिक पाट्याला आत्ता खासचे इंजेस बसवले ते कुठंच भेटत नव्हतं विघ्नहर्ता कार डेकोरमध्ये व्यवस्थित फिटिंग झालेली आहे सर तुम्हाला कसं वाटतं हां म्हणजे मला कुठंच भेटत नव्हतं हे मी त्या ठिकाणी शोधलेलं आहे तर आता शेवटी तुमच्याकडं आम्हाला भेटलं व्यवस्थित सर आले आहे सोलापूरमधून आणि आपला फिटर आहे पिंटूने बघता सगळं व्यवस्थित डोर इंजेस बसवलेलं आहे वेलकम सर त्याच्याबद्दल जे काय ओके. ॲक्सेसरीज असतील तुम्हाला ॲक्सेसरी पण सगळ्या दुकानामध्ये भेटते दुकाना यांच्यामध्ये ऑल एक्सेसरीज भेटेल वेलकम गुड मॉर्निंग भाई लोग तो आज अपन जा रहे हैं गाड़ी वॉश करने के लिए तो 2-3 दिन से मेरा प्लान था कि गाड़ी वॉश करवाने का बट थोड़ा सा मैं बाहर भी गया था कल तो गाड़ी अच्छी खासी गंदी हो रखी है और एक चीज़ है वैसे मैं गाड़ी में हिंजेस लगाने का मैं सोच रहा हूँ जो डोर हिंजेस रहते हैं ना वो लगाने का सोच रहा हूँ तो एक पुणे में ना एक लोकेशन है वेलकम कार डेकोर्स करके तो उनका वीडियो देखा था मैंने कि वो लोग है ना एक्सेसरीज है केवल स्पेशल थार स्पेशलिस्ट है वो तो जितने भी थार वाले बंदे हैं पुणे के तो आई डोंट नो कि मैं सुन उनके पास जाते होंगे तो मैंने उनको कॉल किया था तो बोले कि 3000 के आसपास अवेलेबल है मैंने वो चलो ठीक है तो मेरा पहला टारगेट तो ये है कि गाड़ी वॉश करवाना है तो फिर उसके बाद नहा धो के अच्छे बढ़िया से मैं वो हिंजेस लगाने के लिए जाऊँगा
क्योंकि मेरे को बहुत दिन से मन था कि वो हिंजेस लगाने का, बट अभी देखते हैं अभी क्या होता है। उसका प्राइसिंग भी देखना पड़ेगा और उसका लुक वाइज मतलब उसके पास काफ़ी सारे वेरिएंट्स भी हैं, तो देखना पड़ेगा। तो पहले तो वॉश करते हैं अपना, और मेरे कुछ दोस्त भी बने जहाँ पे गाड़ी वॉश करते हैं ना, कार वॉश सेंटर, तो वहाँ पे कुछ दो दोस्त बने, एक मध्य प्रदेश से, एक शायद बैंगलोर कर्नाटक साइड से। तो मैं उनको क्या चैनल सब्सक्राइब करने के लिए बोल रहा हूँ हमेशा, दोस्तों के साथ शेयर करेंगे तो बढ़िया सा वो अपनी थोड़ी बहुत दुकान चलेगी। तो पूरा में गाड़ी देखो तो आपको यानी पूरा गंदा हो रखा है, अंदर से तो नहीं है गंदा, बट बाहर से अच्छा खासा गंदा हो रहा है। ये सामने देखो ये वाला बोनेट पूरा गंदा हो रखा है और साइड से भी गंदा है पूरा गाड़ी। देखा तो आपको नहीं पर निकालने को वहाँ पर जाने के बाद। ये आहे आपलं वॉशिंग सेंटर। जातो तुम्ही संडेला गर्दी असते बरं का, परंतु इव्हनिंगच्या टाईमला गर्दी असते जास्त। आता एवढं काय गर्दी नाही। आता कोणत्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड व्हायला लागला? 4K 60 fps मध्येच वरच्या यामध्ये रेकॉर्ड व्हायला असेल। काळ कसं दिसतंय रे? ते छोटा कॅमेरा आहे ना रे, मग कॅमेरा चांगला आहे पण छोटा कॅमेरा असल्यामुळे कसं आहे ते डार्क मध्ये दिसतंय, पण ज्यावेळेस तो लॅपटॉपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ओपन करते ना त्यावेळेस चांगलं दिसतंय। म्हणजे बरोबर होतंय पण आपल्याला ह्यामध्ये तसं दिसतंय। बाकी कॅमेरा आहे बेटा 4K मध्ये होत आहे काय जात? यस 4K 60 fps fps मध्ये शटर स्पीड असतो तो। इथं आलंय 4K 60 RS रॉक स्टेडी आहे म्हणतात त्याला। किती लांब राहिलं अजून इथं? 2 किलोमीटर अजून। आपण खरं तर गाडी माझ्याकडे दाखव कॅमेरा। आपण खरं तर गाडीला हिंजेस लावायला आलोय बरं का, थोडंसं वरती म्हणजे नीट अँगलला तर ना म्हणजे आपण जवळ दिसलं पाहिजे, जवळ दिसतोय का आपण दोघं असं की। तर आम्ही खरं तर हिंजेस लावायसाठी आलोय बरं का। तर जे डोर हिंजेस असते ना थारचे डोर हिंजेस ते लावायला आलो खरं तर। एक वेलकम कार डेकोर म्हणून दुकान आहे तिथं आलो आम्ही। त्यांना मी सकाळी ॲडव्हान्स पाठवला होता, मग त्यांनी म्हटले की हिंजेस तुमचे आले तर तुम्ही या म्हणजे लावायला। ठीक आहे आलोच म्हणतो। कालपासून फोन करतोय मला जायचंय म्हणून, आज आता आलाय 3 वाजता। काम होतं बाबा काय करतो, गाडी सकाळी होती मला सकाळी लावायचं होतं, पण परत मग मालकीणीचा फोन आला आजारी पडले म्हणून बरं वाटण झालं। आम्ही वाट बघू बेजारी इकडं। काय करतो बाबा,
लग्न झालं कळलं तुला मी. होय. अरे कोणता कुठं रोड जात आहे नेमकं? कुठला? हे ही आता सर शिवाजीनगर पुढे इकडं भोसरी, एक उजव्या साईड लेफ्ट साईडला भोसरी, हे कासरवाडी रेल्वे स्टेशन इकडं. ही वरचा रूट मेट्रोचा रूट. मेट्रो आहे का? तेच म्हणलं अरे कसं काय व्हायला लागलं असं. ती मेट्रोचा रूट आहे वरचा. बसलाय ना मेट्रो, पुणे मेट्रो मध्ये कधी? तिकडं कुठं चालू झाली? कुठं? हिंजवडीला. हिंजवडी नाही, पण इथं तर बसायचं ना. आम्ही बसलो होतो एकदा. बसावं लागेल एकदा. किती वेळ चालतंय? 30 मिनिट चालतं. बॅकअप आहे 30 मिनिट त्याचा. 30-20 मिनिटं डिपेंडिंग ऑन टेम्परेचर हे ते. असं लय गरम जातं ते बंद पडते आपोआपच, असा विषय त्याचा. काल कसं गरम होऊन बंद पडत होतं. लयच गरम झालं ना पोळत होतं ते. आता थांबवायचं म्हणल्यावर डबा एकदा बटन दाब, पुन्हा एकदा. कासारवाडी चौकातून कोणत्या साईडला? उजव्या साईडला आणि म्हणजे कासरवाडी मेट्रो स्टेशन कडे जाताना डाव्या साईडला आहे म्हणायचं. एवढं काय मला माहिती त्याचा रिव्ह्यू का मी कधी देत नाही बरं का. आता आपण आता एक काम केलंच कर आपल्याला, आपल्या गाडीचं काम कसं केलं त्याच्यावरती रिव्ह्यू भेटेल. हा तेवढं आहे. घाण केलं तर घाण केलं म्हणून मी सांगणार आहे. मी चांगलं केलं चांगलं केलं म्हणून सांगणार आहे सर. आपण का पकड करायला थोडीस. भरपूर दुकान आहे तिकडं. माग गेलं का? हॅलो, का ग? वेलकम. आता गाडी कुठं लावू म्हणावं यायला, काय अवघड. हे वेगळं आहे का? डेंटिंग शॅटो. वेलकम कार ॲक्सेसरीज. इथंच दाखवावं लागेल आपल्याला. बरोबर तिकडे साईडला बरोबर हे आहे जागा. बसली. चला आलं हे वेलकम. कुठून नंबर भेटला होता? अरे ह्याच्यावर आलतं बाबा ती युट्यूब आपल्या इंस्टाग्रामवर आलतं. चल हा तर म्हणलं जोरात लागेल. भारी दिसायला रे आता. परफेक्टच झाला आता.
जरा थोडं जरा सापड थोडे मारला वो पंच के रे पंच के उधर रह गया मेरा वो इधर लेके गया उसे वो लास्ट टाइम बेस्ट होता ते पण पाठ भेटत नाही पाठ ते इकडे पण भेटत नाही ते बाहेरून घेऊन आलं आम्ही त्यामुळे डिशेतच भेटत दुकान आहे का तुमचं नाही रे अरे तेच केले सगळं दुकान आमचं हां ते एक्सरसाइज नाही हो. अरे उसने मैंने इंटरव्यू पढ़ाएंगे काय की नाही हां बस 60 रुपये आता पण ठीक आहे सो डेंजर विषय हो याची स्कूल करता का झालं तिथं येलेंगे बघा येलेंगे त्याची स्कूल आणलं नाही का येलेंगे येते तर मजा आली की हो ते नाही हो साहेब त्याचे बोल हा बस सब आहे का काम चालू आहे थोडा मदत करा मोठे होता हो ये होता वो होता हो हाँ बना है ना मसला बना है ना हाँ अच्छा ना अंदर भाव ऊपर जाएंगे तो छोड़ कार्डी कौन रखता है इधर? कार्डी किससे बनता है? वही है ना उधर का है ना आता मुश्किल है उसका अरे वो गाड़ी का स्प्रिंग सब ओके स्प्रिंग मारना पानी मारते ना चाहिए पानी मारते घालना तो घाल हाँ हेलो हाँ अरे इधर ही है भाऊ आ रहा है रुक जा रहा वो इंचेस मीटर लो एलन की टूट गई उसकी कौन आया वो ये ए हिटलर कसं वाटलं हा? कसं सर्व्हिस होती रिअल मध्ये नाही खरं सांगू तुम्हाला मी जेवढं एक्सपेक्टेशन केलं होतं का ना त्यापेक्षा जास्त मला भेटलं त्या कार डेकोर ॲक्सेसरीजमध्ये विघ्नहर्ता कार डेकोर. कारण की तुम्हाला सांगू का एवढ्या प्रिसाइजली त्यानं काम केलं का नाही तेवढं काम मी कुणाकडूनच एक्सपेक्टेशन तेवढं ठेवली नव्हती. कारण की जिथं पण मी ज्यांना पण विचारलं का नाही तुम्हाला सांगतो एक तर सोलापूरला एक गाडी भेटली होती मला. ते गाडीवाला काय म्हटलं माहिती आहे सरळ ह्याला गॅस वेल्डिंगच करावं लागते म्हणला. आणि जर का ह्याला काय करायचं असलं तर ह्याला एक पूर्ण ते तोडून काढावं लागते म्हणला. म्हणजे स्वतःला काम येत नसलं तर त्याला म्हणायचं की ते होत नाही ही चुकीचं आहे त्यांचं. आणि ह्यानं कसं आहे डायरेक्ट सरळ म्हणलं की काम होतं काय सुद्धा होऊ देत नाही आणि त्यानं खरंच काय होऊ देत नाही बरं का. एकदम चांगल्या फिनिशमध्ये काम झालेलं आहे आणि मी खरंच रिकमेंड करेन. कारण की ती कारागीर पण खतरनाक होता म्हणजे आणि ते त्यांच्यापाशीच काम फक्त होतंय. आणि त्यांचं असं म्हणणं येत होतं की पूर्ण नाशिक फाट्यामध्ये पुण्यामध्ये त्यांनीच फक्त ते काम करते आणि 10 मिनिटातच केलं की त्यांनी. आणि 10 मिनिटामध्ये त्यानं काम केलं बरं का. असं मी नाही की त्यानं भरपूर असं वेळ लावला वगैरे असं काही नाही. तर मला ती गोष्ट आवडली बरं का त्यांच्या ह्याची.
प्रामाणिकपणे काम केलं आणि कॉस्ट पण एवढी नाही, कॉस्ट पण त्याची एवढी नाही. आपण हिंजेस थोडंसं बाहेरनं घेतली होती, पण त्यांच्यापाशी हिंजेस वगैरे पण भेटते. थारचं बाकीचं कुठलं बी काम असलं का ना तरी पण तुम्हाला ते करून भेटेल तिथं. जसं की हेडलाईट झालं, LED लॅम्प झालं, अशा पण गोष्टी पण करू आपण 2-3 ठिकाणी चौकशी केली ते हां, आम्ही ऑलरेडी चौकशी केली होती. आणि मी तो सांगतो ही लय ठिकाणी बघितलेलं आहे मी. सोलापूर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, अरे मी लय ठिकाणी शोधले बाबा. नाही अवघड काम आहे ना, पूर्ण ते खोलून दरवाजा बेंड झाला काय झालं, रिस्क आहे ना. आता भारी दिसायला लागले पण बरं दिसत तुम्हाला ते. आता कसं ते आता इथं कसं लोकेशन अशी आहे की बाबा जिथं थोडं हे आहे ना रे, जे गज बसलेलं आहे त्यामध्ये काय वाटणार नाही. पण एखाद्या लोकेशन गेलं का नाही खतरनाक दिसतं बघा ते. आता तर ओव्हरऑल टाइम गेला बरं का, टाइम गेला इन द सेन्स म्हणजे आम्हालाच यायला खरं उशीर झाला इकडं. आणि तुम्हाला सांगतो इथे सगळे दुकानं, सगळे कार डेकोरेशन ही सगळे आहे ते, पण काय काय माहिती खरं सांगतो तुम्हाला. कारण की विषय कसा माहित आहे का, जी कॉम्प्लिकेटेड काम असते का ना ती काम करणं महत्वाचं असतंय. दुकानं किती का असेल ना, पण काम कॉम्प्लिकेटेड काम आहे ना प्रिसाइजली करून देणं हे महत्वाचं आहे. व्यवस्थित झालं. हा खरंच मी तर 10/10 सॅटिस्फाईड आहो काही म्हणतो. हा ना, एक सुद्धा त्यांनी नट खराब होऊन दिला नाही ना, नट सुद्धा खराब होत नाही ना, काय नाही त्यांनी. आता एखादं कसं असतं की पाक ते सगळे त्याची आई बहीण करून करते सगळं त्याची. हा ना, नट उकडून निघतो मग ते गॅस वेल्डिंग करा हे करा. हा ना, गॅस वेल्डिंग ना, गॅस कटर. तेच आणि ती परत काय करते माहिती आहे का, त्या गॅस कटरनं साईडचा कलर निघून जातोय, मग त्या जागी ती ही लावते ती. असं मी बघितलेलं बाकीच्या जुन्या थारचं, लोकांच्या थारचं. मग त्यामुळे मी करत नव्हतो किती दिवस. पण ह्यानं काय म्हणलं की हा तुझं टेन्शन घेऊन तुझं काम करून दिलं म्हणजे झालं की असं म्हटलं त्यानं सरळ. तर ते कॉन्फिडन्स मला आवडला. आणि आपलं मराठी माणसं आहे ती, चांगलं काम करू देते ती. आपलं मराठीच पोरगं होतं त्यांनी पण. हा त्याचं गावच विचारायचं राहिलं. त्यांचं नाव विचारायचं राहिले, पण ठीक आहे, कमेंट मध्ये करा. आता मी त्यांचा मोबाईल नंबर्स पण टाकतो बरं का आपल्या ह्याच्यामध्ये. त्यांच्या दुकानाचे मोबाईल नंबर्स आणि त्यांचा ॲड्रेस पण टाकतो, मला पिन करतो ॲड्रेस तो पण. कारण की तुम्ही ह्याला 100 दुकानामध्ये जाण्याची खर्च काय करायचं ना, तुम्हाला सांगतो मी एवढं सॅटिस्फाईड झालो का ना आज. कारण की मी लय शोधलं रे, म्हणजे तो सांगतो मी प्रत्येक ठिकाणी शोधलं, हे प्रत्येक ठिकाणी शोधलंय मी. नाही आताच आपण किती 5-6 दुकानं बघितली. आम्ही स्वतः 5-6 दुकान बघितली आहे समोरच. मोठमोठ्याने दुकानं आणि मोठ्या मोठ्या दुकानामध्ये होत नाही बरं का ती कामं. ती कारागिरीची जी प्रिसाइजनेस किंवा ती गोष्ट असते का ती त्यानेच असते. माणसं कामं करणारे कमी येते इथं. तुम्ही बघितलं तर सगळेच ऑलमोस्ट जी काय तुम्हाला आलं कळलंच ते. पण मराठी माणसांची दुकानं खूप कमी येते आणि जी तुम्हाला प्रामाणिकपणे काम करून देणारी पण माणसं खूप कमी येते. कारण कसं असं सांगतो, तुमच्या गाडीचे ओरिजिनल पार्ट काढून घेणं, डुप्लिकेट पार्ट्स लावणं, हे असले कामं सुद्धा होते. त्यामुळे आहे ना स्वतःच्या भरोशाच्या माणसाकडे गेलं कधी पण चांगलं आहे. ते पण समोरच्या समोर करून देतात ना. हा, समोर त्यांनी काम करून देते. ह्यांचं मला काय आवडले किंवा समोरच्या समोर जे काय असेल ते काम करून देतात. असं नाही की बाबा आज गाडी ठेवा, तासाभराने या, 2 तासाने या, असं काय नाही. समोर लगेच काम करून देते. ते दुसरी थार आली त्याचं ते फॉग लॅम्प बदलत होते ते. तर मला असं म्हणायचं आहे की बाबा तुम्हाला जर का प्रॉपर काम करून घ्यायचं असेल तर, आणि मला ह्याच्यावरून एवढं तर समजले किंवा तिथं काम चांगलं होतंय थार हिंजेसचं. कारण सगळ्यात कॉम्प्लिकेटेड काम हेच आहे थार हिंजेसचं. कारण कसं असते, कंपनी फिटिंग असते का नाही ती काढावं लागते त्यांना. मला तेच डाऊट होता, हे शोरूम मध्ये नाहीत काय देत. शोरूम मध्ये नाहीत काढतो ते सांगालो की मी त्यांना तीच म्हणलं. शोरूम मध्ये आहे ना हेच हिंजेस वेगळे प्राईस भेटते बघा हिंजेस. परत दुसरं जर हिंजेस जरी असले तर ती स्वतःच म्हणलं होतं आम्ही फक्त देतो, आम्ही तुम्हाला बसवून देत नाही म्हणली सरळ.